नमस्कार मैत्रिणींनो, फूड अँड फाइंड्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत केसांना मेहंदी लावण्याच्या सोप्या टिप्स. केसांच्या अनेक समस्या असतात. केस पांढरे झाल्यानंतर कोणताही केमिकल युक्त रंग लावण्यासाठी अनेक जण घाबरतात. पण केसांसाठी मेहंदी अर्थात हिना लावणे अनेकांना योग्य वाटते. मेहंदी केसांना काळे, चमकदार आणि मजबूत बनवण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना केसांना डाय करायचा आहे त्या व्यक्तीही केसांना मेहंदी लावण्याचा प्रयत्न करू शकतात. केसांना मेहंदी लावण्याचे भरपूर फायदे आहेत. मात्र केसांना मेहंदी कशी लावावी, केसांना मेहंदी किती काळ ठेवावी, केसांना मेहंदी लावण्याच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. केसांना मेहंदी लावणे तसे सोपे आहे. केसांना रंग देण्यासह कोंडा आणि हेअरफॉलच्या अर्थात केस गळतीच्या त्रासापासूनही मेहंदी वाचवते. वास्तविक मेहंदी ही केसांसाठी टॉनिक प्रमाणेच काम करते. तर मेहंदी म्हणजे काय, मेहंदीचा योग्य वापर कसा करावा याबाबत फारच कमी जणांना योग्य माहिती असते. मेहंदीमध्ये काय मिसळायला हवे, मेहंदी कशी भिजवावी, केसांना मेहंदी किती काळ ठेवावी, मेहंदी लावल्यानंतर केसांना तेल लावावे की नाही, अथवा मेहंदी कोणत्या भांड्यात किती वेळ भिजवून ठेवावी असे अनेक प्रश्न असतात. या सर्वांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतीलच. सर्वात प्रथम आपण बघूया केसांना मेहंदी लावण्यासाठी काही खास टिप्स. केसांना मेहंदी लावण्यासाठी नक्की काय टिप्स तुम्ही फॉलो करायला हव्यात याबाबत इत्थंभूत माहिती मी देत आहे. मी सांगितलेल्या या टिप्सचा वापर करून तुम्ही केसांना मेहंदी लावा आणि पहा काय फरक पडतो तो. तर पहिल्या नंबरला येईल शॅम्पू. केसांवर मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही केस व्यवस्थित शॅम्पू करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच काही जण मेहंदी लावल्यानंतर केस धुताना शॅम्पूचा वापर करतात, जे अजिबात योग्य नाही. केसांना मेहंदी लावल्यानंतर नाही तर केसांना मेहंदी लावण्याच्या आधी केस धुताना शॅम्पूचा वापर करा. मेहंदी लावल्यानंतर केस धुताना शॅम्पू वापरल्यास केसांना मेहंदीचा रंग चढत नाही. त्यामुळे ही टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही वापरा. तर दुसरी टीप आहे तेल लावू नये. ज्या दिवशी तुम्ही केसांना मेहंदी लावणार असाल त्या दिवशी तुम्ही केसांना अजिबात तेल लावू नका. ही अत्यंत महत्वाची टीप आहे. केसांना तेल लावल्यानंतर तुम्ही मेहंदी लावल्यास केसांवर अजिबातच मेहंदीचा रंग चढणार नाही. त्याशिवाय तेलाच्या चिकटपणामुळे मेहंदी केसांना लागणारही नाही. त्यामुळे मेहंदी लावताना या गोष्टीची नक्की काळजी घ्या. तसंच मेहंदीमध्ये तेल मिक्स करून जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर ते चालेल, मात्र त्यापूर्वी केसांना तेल लावणे नक्कीच टाळा. तिसरी आपली टीप आहे मेहंदी भिजवण्यासाठी करा लोखंडाच्या भांड्याचा उपयोग. केसांना मेहंदी लावायची म्हटल्यानंतर काही जणी कोणत्याही भांड्यात मेहंदी भिजवतात, अगदी प्लॅस्टिकच्या, काचेच्या किंवा स्टीलच्या. ही मेहंदी साधारण रात्रभर भिजत घालायची असते. मग अशा वेळी कोणत्याही भांड्यात ती भिजवून चालत नाही. तर त्यासाठी तुम्ही लोखंडाच्या भांड्याचाच वापर करावा. कधीही मेहंदी स्टील, सिरॅमिक अथवा प्लॅस्टिकच्या भांड्यात अजिबात भिजवू नका. मेहंदीमध्ये लोखंड उतरते आणि याचा रंग अधिक गडद केसांमध्ये बसतो. तसेच केसांना त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे मेहंदी भिजवताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. केसांना तुम्हाला हवा तसा रंग द्यायचा असेल तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा. नंतरची आपली टीप आहे मेहंदी किमान 6 ते 7 तास भिजवा. मेहंदी भिजवली आणि त्वरित केसांना लावली असं अजिबात होत नाही. मेहंदी भिजवण्यासाठी किमान 6 ते 7 तासांचा कालावधी द्या. केसांना मेहंदी लावण्याच्या आधी तुम्ही रात्रभर अथवा किमान दिवसभर मेहंदी भिजवून ठेवा. असं न केल्यास केसांवर चांगला रंग चढत नाही. केसांना अधिक चांगला रंग देण्यासाठी तुम्ही त्यात हर्बल हिनाचा देखील वापर करू शकता. हर्बल हिनाचे केसांना फायदे देखील होतात. यानंतरची आपली टीप आहे केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी. बरेच वेळा केसांना मेहंदी 1 तास ठेवून काही जण केस धुतात, पण असे अजिबात करू नका. ज्या दिवशी मेहंदी लावायची असेल तेव्हा रिकामा वेळ असेल असाच दिवस निवडा. आपले केस अधिक मुलायम आणि चमकदार करण्यासाठी तसेच पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही मेहंदी किमान 3 ते 4 तास तरी केसांवर ठेवायला हवी. तसंच तुम्हाला केसांवर हलकासा रंग हवा असेल तर तुम्ही 1 तासात मेहंदी काढली तरी हरकत नाही. पण मेहंदीचा व्यवस्थित रंग चढायला हवा असेल तर तुम्हाला ही टीप लक्षात ठेवणे नक्कीच गरजेचे आहे. यानंतर आपली टीप आहे आवळा आणि रिठा करा मिक्स. काही जण केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये दही, आवळा, रिठा, लिंबू, कॉफी अथवा अन्य अनेक पदार्थांचे मिक्सिंग करतात, ज्यामुळे केसांना अधिक गडद रंग येतो असं त्यांना वाटत असतं. मात्र आपल्या केसांना टोन कसा आणि आपल्या केसांच्या नक्की कोणत्या समस्या आहेत
हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे मेहंदीमध्ये आवळा, रिठा अथवा अन्य पदार्थांचे मिक्सिंग आपण करावे. उगीच कोणतेही पदार्थ मिक्स करून त्याचा वापर केसांवर करू नये. तुमचे केस पांढरे असतील तर नक्की मेहंदीमध्ये आवळा पावडर, चहा पावडर अथवा कॉफी पावडरचा उपयोग करावा. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर मेहंदी पावडरमध्ये दही अथवा लिंबाचा उपयोग नक्की करावा. तसंच कोरड्या केसांची समस्या असल्यास मेहंदी पावडरमध्ये अंडे मिक्स करा किंवा तुम्ही दह्याचाही वापर करू शकता आणि त्यानंतर केसांना लावा. पुढली आपली टीप आहे, मेहंदी लावण्यापूर्वी केसांवर ब्रश फिरवा. केसांना मेहंदी कशी लावावी असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण केसांना मेहंदी लावण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे केसांमध्ये गुंता न होऊ देणे. केसांना मेहंदी लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या नेहमीच्या कंगव्याने केस व्यवस्थित विंचरून घ्या, जेणेकरून केसांमध्ये गुंता होणार नाही आणि मेहंदी देखील केसांना व्यवस्थित लावता येईल. यानंतरची आपली टीप आहे, अंड्याचा वापर करा. केसांसाठी अंडे हे उपयुक्त ठरते. मुलायम आणि चमकदार केसांसाठी नेहमीच अंड्याच्या बल्काचा उपयोग केला जातो. मेहंदी पावडरमध्ये तुम्ही अंडे फेटून मिक्स करा आणि हे केसांना लावा, ज्यामुळे केस अधिक चमकदार आणि मऊ मुलायम होण्यास मदत मिळते. केस कोरडे असल्यास याचा नक्की उपयोग करा. मेहंदीमध्ये याचा उपयोग केल्यास तुमच्या केसांना एक वेगळीच चमक आलेली दिसून येईल. आता आपण बघूया केसांना मेहंदी कशी लावावी. केसांना मेहंदी लावणे म्हणजे नेमके काय आहे अथवा मेहंदी कशा प्रकारे लावायची हे देखील महत्त्वाचे आहे. केसांना मेहंदी लावताना ही टीप लक्षात घ्यायला हवी. तुम्ही रात्री कधीही मेहंदी लावू नये. रात्रभर मेहंदी केसांना लावून अजिबातच झोपायचं नाहीये. एकतर मेहंदी शरीरासाठी अत्यंत थंड असते. डोक्यावर रात्रभर मेहंदी राहिल्यास दुसऱ्या दिवशी सर्दी होण्याची शक्यता असते. त्याशिवाय रात्रभर झोपेत आपल्याला काहीही कळत नाही आणि त्यामुळे अगदी चेहऱ्यावर मेहंदी येण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ही चूक करणे टाळा. पुढली आपली टीप आहे, मेहंदी लावल्यावर तेल लावा. मेहंदी धुतल्यानंतर जेव्हा केस सुकतील तेव्हा सर्वात पहिले केसांना तुम्ही हेअर ऑइल लावा. रात्रभर केसांना तेल तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माइल्ड शॅम्पूचा उपयोग करून केस धुवा. केसांना नेहमी हेवी ऑइलिंग करा, ज्यामुळे शॅम्पू लावल्यानंतर तेल निघेल आणि केसांवर मेहंदीचा रंग व्यवस्थित टिकून राहील. आता आपण बघूया केसांना मेहंदी लावण्याचे फायदे. केसांना मेहंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. बाजारातील रसायन मिश्रित हेअर डाय वापरण्यापेक्षा हर्बल मेहंदी किंवा हिना पावडर हा उत्तम पर्याय आहे. केसांना मेहंदी लावण्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. पहिला फायदा आहे की केसांचा तेलकटपणा मेहंदीमुळे नियंत्रित राहतो. तसेच मेहंदीच्या नियमित वापरामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास सुद्धा मदत मिळते. मेहंदीमध्ये अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबियल तत्व असल्यामुळे डोक्याची खाज कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो. मेहंदीमध्ये असणारे टॅनिन हे केसांच्या कोर्टेक्समध्ये शिरते आणि केसांना मजबूत करण्यास आणि केस अधिक चमकदार आणि मुलायम करण्यासाठी फायदा मिळवून देते. केसांचे मूळ मजबूत करण्यासाठी मेहंदीचा फायदा होतो. मेहंदीमध्ये मेथी दाण्याची पूड मिसळून केसांना लावल्यास केस गळतीची समस्या बंद होते. केसांच्या कंडिशनिंगसाठीही केसांना मेहंदी लावणे अत्यंत उत्तम ठरते. मेहंदी हे नैसर्गिक हेअर कंडिशनर आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर पॅक जे आपण मेहंदीपासून बनवू शकतो. केसांसाठी मेहंदी हेअर पॅक तुम्ही घरच्या घरी तयार करून त्याचा वापर करून घेऊ शकता. असेच काही हेअर पॅक मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला केस अधिक चमकदार आणि मुलायम करायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे हेअर पॅक वापरायला हवेत. तर पहिला हेअर पॅक आपण बनवू शकतो मेहंदी आणि मुलतानी मातीचा. मुलतानी मातीचा उपयोग चेहऱ्यासाठी उत्तम होतो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र मेहंदीमध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही केसांवरही याचा उपयोग करून घेऊ शकता. मेहंदी आणि मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याची गुठळ्या न राहता अशी पेस्ट करून घ्या. ही पेस्ट लोखंडी भांड्यात बनवा आणि रात्रभर झाकून तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पॅक तुम्ही केसांना लावा. कमीत कमी 3 तास हे पॅक केसांना ठेवा आणि त्यानंतर कुठल्याही केमिकल मुक्त शॅम्पूने केस धुवा. जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. तुमच्या केसातील अधिक तेलाची मात्रा आणि घाण स्वच्छ करण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो. तसंच यामुळे केस गळतीचे प्रमाण कमी होऊन केसांना चांगला मऊपणा येतो. दुसरा पॅक आपण बघूया मेहंदी आणि शिकेकाई. आवळा आणि रिठ्याप्रमाणे शिकेकाईचा देखील केसांसाठी चांगला परिणाम होतो. मेहंदीसह शिकेकाईचा आपण कसा वापर करू शकता ते बघूया. मेहंदी आणि शिकेकाई पावडर रात्रभर तुम्ही एकत्र भिजवून ठेवा. सकाळी हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि त्यात 1 अंडे आणि 1 मोठा चमचा दही मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण केसांना व्यवस्थित मुळापासून लावा आणि साधारण 45 मिनिट ठेवा. त्यानंतर तुम्ही केस थंड पाण्याने धुवा
आणि केस धुताना केमिकल फ्री अर्थात रसायनमुक्त शॅम्पूचा वापर करा। याचा वापर करून तुम्ही मऊ आणि मुलायम केस मिळवू शकता आणि पांढरे केस होण्याची शक्यताही कमी असते। यानंतरचा हेअर पॅक आपण बघूया मेहंदी आणि कॉफी पावडरचा। मेहंदीमध्ये कॉफी पावडर मिक्स करावी हे अनेक जणांना माहीत आहे। केसांना हायलाइट करण्यासाठी तुम्ही सलॉनमध्ये जाणार असाल तर त्यापेक्षा घरीच तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता। हा हेअर पॅक अधिक सोपा आणि चांगला आहे। एक मोठा चमचा कॉफी पावडर आणि 1 कप पाणी घेऊन हे पाणी उकळा। त्यानंतर हे पाणी कोमट होऊ द्या। त्यामध्ये मेहंदी पावडर मिक्स करा। आपल्या गरजेनुसार पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या। ही पेस्ट तुम्ही संपूर्ण केसांना लावा। 3 ते 4 तासानंतर तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा आणि केसांना कंडिशनर करा। आता आपण बघूया आपल्याला इझिली अवेलेबल असलेले मेहंदीचे उत्तम ब्रँड्स। आता अर्थातच बाजारातील कोणतीही मेहंदी तुम्ही तुमच्या केसांसाठी तर नक्कीच वापरणार नाही। त्यासाठी तुम्हाला कोणती मेहंदी योग्य आहे हे देखील माहीत करून घेणे आवश्यक आहे। मेहंदीचे उत्तम ब्रँड्स कोणते आहेत आणि तुम्ही कोणत्या ब्रँडची मेहंदी वापरू शकता हे जाणून घेऊया। तर 4थ्या क्रमांकाला आहे आयुर हर्बल मेहंदी। केसांना अधिक चांगला रंग आणि मऊ मुलायमपणा देण्यासाठी या मेहंदीचा वापर करण्यात येतो। अनेक वर्षांपासून हा ब्रँड भारतात उपलब्ध असून याचा अधिक वापर राजस्थानमध्ये करण्यात येतो। राजस्थानची ही मेहंदी अधिक प्रसिद्ध आहे। केसांना पोषण देण्यासाठी याचा वापर करण्यात येतो। 3ऱ्या क्रमांकाला येते पतंजली हर्बल मेहंदी। बाबा रामदेव यांची देशी उत्पादने अनेक जण वापरतात, ज्यामध्ये पतंजलीची हर्बल मेहंदी देखील तितकीच चांगली आहे। केसांसाठी योग्य असणाऱ्या या मेहंदीमध्ये सर्व नैसर्गिक आणि केसांना उपयुक्त अशा उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे केसांना चांगले कंडिशनिंग तर मिळतेच, त्याशिवाय केसांना चांगला रंग येण्यासही मदत मिळते। 2ऱ्या क्रमांकाला आहे VLCC आयुर्वेदिक हिना। मेहंदीच्या पानांसह या मेहंदीमध्ये भारतीय गुजबेरी म्हणजेच आवळा, शिकेकाई आणि अन्य नैसर्गिक प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन C आणि E चा देखील वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे केसांना चांगले कंडिशनिंग मिळते आणि याची किंमतही खिशाला परवडणारी आहे। तर पहिल्या क्रमांकावर कोणती मेहंदी असेल बरं? नक्कीच गोदरेज नुपूर हिना। भारतातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड असून ज्यामध्ये सर्व नैसर्गिक घटक वापरण्यात आल्याचा दावा कंपनी करते। ब्राह्मी, शिकेकाई, कोरफड, मेथी, आवळा, जास्वंद इत्यादीचा वापर यामध्ये करण्यात आला आहे। केसांना अधिक चांगला रंग देण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी याचा उपयोग करता येतो। तसंच हे केसांना चांगले पोषण देखील देते। आता आपण बघूया बऱ्याच लोकांना मेहंदीविषयी असणारे प्रश्न। तर पहिला प्रश्न असा येतो की मेहंदीमध्ये नारळाचा रस मिक्स करून लावता येतो का? हो, केसांना मेहंदी लावण्यासाठी तुम्ही त्यात नारळाचा रसही मिक्स करू शकता। ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांना याचा जास्त उपयोग होतो। तुमचे केस फ्रीजी असतील आणि त्यांना योग्य कंडिशनिंग देऊन मुलायम करायचे असेल तर तुम्ही 1 कप नारळाचा रस काढा, म्हणजेच नारळाचं दूध काढा आणि ते कोमट करा। त्यामध्ये 10 लहान चमचे मेहंदी पावडर आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करून एक व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या। त्यानंतर ही पेस्ट केसाच्या मुळांना आणि केसांना अगदी व्यवस्थित लावा। साधारण 1 तास झाल्यानंतर थंड पाण्याने केमिकल फ्री शॅम्पूने केस धुवून घ्या। तुम्हाला याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल। दुसरा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो की मेहंदी लावल्यावर केस कोरडे होतात का? काही जणांना मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होण्याचा त्रास होतो, तसेच यामुळे केस गळतीचाही त्रास होतो। त्यासाठी तुम्ही मेहंदीमध्ये अंडे, आवळा, कॉफी पावडर अशा काही गोष्टींचा समावेश करून घ्या। ज्यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या केसांसाठी योग्य नसेल तर ती तुम्ही वापरू नका। शेवटचा प्रश्न आपण घेतोय, तयार मेहंदीपेक्षा पानांचा उपयोग करणं जास्त फायदेशीर असतं का? नैसर्गिक मेहंदी ही उत्तम कंडिशनर असते, पण याच्या वापरामुळे केसांना सुंदर चमक सुद्धा मिळते। केसांची वाढ होण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो। तसेच मेहंदीची पाने तुम्हाला अधिक चांगला रंग सुद्धा मिळवून देतात। जर तुम्हाला डायरेक्ट मेहंदीच्या झाडापासून पाने घेऊन त्याचा पेस्ट बनवून लावता येत असेल तर यापेक्षा उत्तम काहीच नाही। परंतु आजकाल सर्वांनाच मेहंदीचे झाड मिळेलच असे नाही, त्यामुळे मी सांगितलेल्या सर्व टिप्स करून तुम्ही मेहंदी भिजवा आणि केसांना लावा, तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल। मी नुकताच माझ्या चॅनलवर मेहंदी कशी भिजवायची आणि स्वतःच्या लांब केसांना सुद्धा कशी लावायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि एंडिंगला तो व्हिडिओ देत आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघत रहा फूड अँड फाइंड्स चॅनलवर। धन्यवाद।